नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी मिक्स व्हेजिटेबल भाजी बनवत आहे। त्याच्यासाठी हे पावटा गावरान पावटा आहे। हे बघा, ह्याचे दाणे किती टपोरे आहेत। शेंगा दिसायला छोट्या दिसतात, पण ह्याच्यात दाणे लय टपोरे असतात। आणि हे ताज्या शेंगा आणलेले आहेत मी पावटा। हे अशीच मी सोलून घेतले, ते 1 वाटी पावटा। वांग बटाटा कापून घेतले। आता इथं तेल गरम झालेलं आहे। जिरा मोहरी टाकून घ्यायचं आणि कढीपत्ता। तेलाचा वापर थोडासा इथं जास्त केलेला आहे। आता इथं मी कांदा टाकून घेते। अर्धा टाकलाय, नंतर अर्धा टाकलाय। थोडासा कलर चेंज झाला की मग इथं मी अद्रक लसूण टाकले आणि 1 चमच हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे। त्याला 1 मिनिटासाठी परतून घेते तेलात अद्रक लसूण आणि हिरवी मिरची। हे थोडंसं आता शिजलेलं आहे अद्रक लसूण, चांगलं परतून घेतलं की नंतर इथं मी आता हे पावटा टाकून घेते। याच्यासोबत ही व्यवस्थिशीर हे पकलं जाते अद्रक लसूण। आपण पाण्याचा वापर आताच करायचा नाही। तेलात व्यवस्थिशीर ह्याला मिक्स करून घेतले। खूपच छान भाजी बनते आहे, एक वेळेस नक्की करून बघायला पाहिजे। हे थोडंसं मी आता झाकून ठेवते 2 मिनिटासाठी। 2-3 मिनिट झालेलं होतं। आता इथं एक वेळेस अद्रक लसूण आणि हे परतून घेतलं होतं मधीच ढक्कन काढून। आता इथं मी बटाटा आणि वांग टाकलेलं आहे। कधी झाकण झाकलं की गॅस मिडियम करायचा किंवा कमी करायचा, नाहीतर मधीच एक वेळेस ढक्कन उघडून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे खाली तळाला लागत नाही। इथंही आम्ही थोडंसं झाकण झाकून घेणार आहे। 2-3 मिनिटासाठी मी इथं झाकण झाकलं होतं आणि आपला मसाला व्यवस्थिशीर परतला गेला आतमधला। आता ह्याच्यात 2-3 मिनिटासाठी असंच मी परतून घेणार आहे, म्हणजे तेलातच ही थोडंसं सॉफ्ट होते। आलू आणि वांगे थोडीशी हळद टाकून घेतली। भाज्या टाकलं की लगेच पाणी टाकायचं नाही, कधी तेलात परतून घ्यायचं। कोणत्याही भाज्या असल्या तर, पालेभाज्या असो किंवा वांग बटाटा असो, कोणत्याही करा, तेलात परतल्याच्या नंतर लवकर शिजल्या जातात। हे पहा, सतत हलवत राहायचं म्हणजे ते जळत नाही खाली। आता इथं मी हे टमाटर प्युरी केलेली आहे ते टाकून घेते। त्यालाही आपल्याला व्यवस्थिशीर मिक्स करायचं आहे। जेवढं तुम्ही भाज्या तेलात परतून घेचाल टमाटर, तेवढं भाजी आपली स्वादिष्ट बनते आणि खायला टेस्टी लागते। सारे हे टमाट्याचे मी टाकून घेते आतमध्ये। आणि इथं मी आता 1 चम्मच नमक टाकणार आहे। आपण नमक कुठंच वापर केला नाही। अद्रक लसूण मध्ये थोडंसं टाकलं होतं मी वाटताना। आता इथे 1 चम्मच भर नमक टाकून घेतले मी। टमाटर टाकलं की पटकन नमक टाकून घ्यायचं, लवकर शिजलं जाते आणि सतत हलवत राहायचं आहे आपणाला। आता कोणाच्या घरी, आता आमच्या तर घरी असंच होते, कोणी वांग खात नाही, कोणी बटाटा खात नाही, तर अशी ग्रेव्हीवाली भाजी केलं तर ज्याला बटाटा खायचं ते बटाटे खावा, ज्याला वांग खायचं त्याने वांग खावा। मी तर असं करते। 2-2, 3-3 भाज्या करत बसल्यापेक्षा 1-2 भाजीत उरकलं जाते। इथं मी गरम पाणी टाकलेलं आहे। टमाटे व्यवस्थिशीर मी पहिलं परतून घेतले होते आणि नंतर मी इथं गरम पाणी टाकले। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही गरम पाणी टाकू शकता। आता आपल्या भाज्या अजून शिजायच्या आहेत, त्याच्यामुळं आणखी मी इथं पाणी टाकणार आहे। पहिलं मी इथं आपला साठवणीचं काळं तिखट टाकत आहे। पहिलं आपण हिरवी मिरची टाकला, त्याच्यामुळे इथं वेतानच मिरची टाकायची। हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे। ह्याच्यातही थोडेसे गरम मसाले आहेत। इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले। इथं तुम्ही तिळाचे 1-2 चम्मच टाकू शकता। शेंगदाण्याचं आणि तिळाचं मिक्स करून मी हे कूट वाटून ठेवत आहे। आता इथं जेवढं तुम्हाला पाहिजे पाणी तेवढं टाकू शकता। अजून आपल्या भाज्या शिजणार आहेत, त्यालाही पाणी आटते आणि आपल्याला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे, त्याच्यामुळं हे सारंच मी पाणी आता थोडंसं टाकून घेणार आहे।
व्यवस्थिशीर मिक्स करायचं. आता हे कमीत कमी 4-5 मिनटासाठी असंच झाकून भाजी शिजू देणार आहे. आता ह्याच्यावर झाकण झाकायचं आणि मिडियम गॅसवर ठेवायचं असंच 5 मिनिटासाठी. 5 मिनिट झालेला आहे. इथं आता मी गरम मसाला टाकलाय आणि इथं धनिया पत्ता टाकून घेते. हिरवा धनिया पत्ता टाकला इथं मी. आता एक वेळेस मिक्स करून घेते ही भाजी. तुम्ही रोटी, पराठा किंवा चावल सोबतही खाऊ शकता. खूपच छान झालेली आहे भाजी आपली. आता प्लेट बनवून घेते. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा आपली भाजी मिक्स कशी बनली.